12वी परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। या निकालात लातूर विभागाला मोठा झटका बसलाय। लातूर पॅटर्न फेल गेल्याचं पाहायला मिळतंय। सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागलाय, तर 12वीचा निकाल जाहीर झालाय आणि या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे। मुलींची खरं तर पास होण्याची जी टक्केवारी आहे ती मुलांपेक्षा अधिक आहे। यंदाही कोकण विभाग अव्वल आला असून कोकण विभागाचा सर्वाधिक 94.14% इतका निकाल लागलाय। 14,33,058 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। खाजगी विद्यार्थी एकूण 36,941 प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। जे रिपीटर असतात, पुनर्परीक्षा देणारे, त्यामध्ये एकूण 50,346 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झालेली आहे। 8,367 दिव्यांग विद्यार्थी हे परीक्षेत बसले होते। त्यापैकी 7,579 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत। नेहमीप्रमाणे एक आनंदाची बातमी आहे की सर्व विभागीय मंडळातून नियमितपणे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 93.15% आहे आणि मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 86.80% आहे। म्हणजेच 6.35% मुली या मुलांपेक्षा जास्त उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे जे नियमित विद्यार्थी बसलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात टॉपवर आहे कोकण विभाग। कोकण विभागचा निकाल जो आहे तो 94.14% लागलेला आहे। सर्व 9 विभागामध्ये 1 नंबरला आहे कोकण विभाग, 94.14%। म्हणजे जे मार्कशीट आपल्याला मिळत होतं ते मार्कशीट आणि सर्टिफिकेट आहे, ते मार्कशीट हे रिझल्ट लागल्यानंतर 10 दिवसात मिळायचं आणि सर्टिफिकेट हे निकाल लागल्यानंतर 6 महिन्यांनी मिळायचं। आपण पहिल्यांदा असं करतोय की मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे एकाच वेळेला देतोय आणि आता निकाल लागल्यापासून आजच्या दिवसापासून 15व्या दिवसाला हे सर्व आपल्याला आपल्या शाळेमध्ये उपलब्ध होईल। ह्या A4 साईजचा कागद वापरलेले आहेत। सगळे सिक्युरिटीचे 100% स्टँडर्ड पॅरामीटर वापरण्यात आलेले आहेत। नंदुरबारमध्ये अटलांटा कंपनीकडून जळगाव महानगरपालिकेची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली। फसवणूक प्रकरणी कंपनीच्या संचालकांवर कारवाई करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कंपनीवर 42.60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे। या प्रकरणाचा म्हणजे आपण खोलात जाऊ। या ठिकाणी अटलांटा कंपनीने 11 कोटी रुपयाची वसुली महानगरपालिकेकडे काढली होती आणि त्यावेळेस या कंपनीचे काही निगोशिएशन, कारण आम्ही सत्तेत आलो आहोत, पैसे विकासाकरता लागणार आहेत आणि 11 कोटी रुपये त्यांना द्यायचे, तर मग शहराचा विकास करायचा कुठं? तर त्यावेळेस कंपनीकडनं अपेक्षित उत्तर आले नाही। ज्यावेळेस मी वैयक्तिक ज्यावेळेस या प्रकरणात शोधायचा प्रयत्न केला असता, या ठिकाणी अटलांटा कंपनीचे 4,89,00,000 रुपये अटलांटाकडे मोबिलायझेशन ॲडव्हान्सपैकी रक्कम जेव्हा त्यांच्याकडे आहे, त्यांचे घेणे बाकी असताना आपण 11 कोटी रुपये द्यायचे कसे? तत्कालीन जळगाव नगरपालिकेने 1997 ते 2001 या कालावधीमध्ये पेवरने रस्ते डांबरीकरण करण्यासाठी अटलांटा कंपनीला कार्यादेश दिलेले होते। या कार्यादेशांमध्ये अटलांटा कंपनीला 24 करोड रुपये ॲडव्हान्स अदायगी करण्यात आलेला होता। त्यापैकी त्यांनी 19 करोड रुपयाचा ॲडव्हान्स जो होता तो झालेल्या कामापोटी वर्गीकृत करून तो जमा करण्यात आलेला होता। मात्र यामध्ये उरलेला जो ॲडव्हान्स आहे 4.79 कोटी रुपये, तो अधिक 90 लाख रुपये जे रस्ते रिपेरी करण्याकरता खर्च झाला तो आणि 36 लाख रुपये दंड रक्कम, असे एकंदरीत रक्कम त्यांच्याकडे थकीत आणि वसूलपात्र होती। जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जळगाव शहर महानगरपालिकेचे योगेश बोरुले शहर अभियंता यांनी आयुक्त यांच्या आदेशाने फिर्याद देऊन अटलांटा कंपनीने त्यांची 42 कोटींची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली आहे। पुढील तपास कशा पद्धतीने चालू आहे आणि किती लोकांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे? प्रथमदर्शनी कंपनीविरुद्ध फिर्याद देण्यात आलेली आहे। तपासात पुढे निष्पन्न होईल। पुढील तपास चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।